हॅलो स्टुडंट्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। अलीकडे आयोगाने काय केलं आहे की जाहिरात जी आहे संयुक्त अराजपत्रित परीक्षा गट ब आणि क याच्यामध्ये पदवाढ, ठीक आहे, पदांच्या वाढीच्या संदर्भात एक नोटिफिकेशन जाहीर केलं आहे आणि त्यामध्ये पदांची वाढ दर्शवून आता जी एकूण जाहिरात आहे तुमची हे 8217 पदांसाठी होणार आहे। पण ही जर जाहिरात तुम्ही व्यवस्थित बघितली असेल तर त्याच्या एक मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे, ज्याची तुम्ही मागणी करताय आणि व्हिडिओ खाली तुम्ही काय करताय, कमेंट करताय की सर वन एक्झाम वन कट ऑफ याचे चान्सेस आहेत का। मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं, त्यावेळेस एक अंदाज वर्तवला होता। आता परत एकदा सांगतोय की या जाहिरातीमध्ये आयोगाने तुम्हाला स्पष्ट संकेत दिले आहेत की काय होणार आहे या जाहिरातीच्या संदर्भात। ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत की सर्वात पहिले बघणार आहोत की वन एक्झाम वन कट ऑफ लागेल का, त्याचे चान्सेस आहेत का, आणि मी जे अंदाज वर्तवतोय त्याच्यामागे काही आधार आहे का। दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमचा सिलेबस तुम्ही कव्हर अप कसं करायचं, जे नवीन एक्झाम असतील, नवीन जे असतील विद्यार्थी ज्यांची पहिली मेन्स आहे आणि सर्वांच्या दृष्टीने कंबाईन बी आणि सी चा अभ्यास करणाऱ्या दृष्टीने पहिलीच एक्झाम आहे। सो या परीक्षेला टॅकल कसं करायचं आणि विषयाला वेटेज देऊन कोणत्या प्रकारे विषय कंप्लीट करायचे या सर्व गोष्टीवर आपण काय करणार आहोत, प्रकाश टाकणार आहोत। तर लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा। सुरुवात करूया। बघा, लक्ष द्या की हे जे नोटिफिकेशन आलं आयोगाचं ते आलं 28 जून 2023 ला। तुम्हाला मी त्या आयोगानं नोटिफिकेशन टाकलं, सुरुवातीला डाउनलोडच होईना आणि काय करत करत शेवटी मग डाउनलोड झालं बाबा कुठेतरी एकदा। आणि याच्यामध्ये मग मुलांचे अंदाज वर्तवणं चालू होते, सर एसटीआय वाढल्या असतील, एएसओ वाढल्या असतील, पीएसआय वाढल्या असतील, आणि शेवटी लक्षात आलं की जी आहे ती क्लर्कची एकूणच संख्या वाढलेली आहे। ओके, आणि जी जाहिरात आहे ती आता 8217 पदांकरिता जाहिरात आहे। ओके, ही जाहिरात जर तुम्ही बघितल्या तर या जाहिरातीमध्ये तुम्हाला एक सर्वात शेवटी एक मुद्दा दिसतो। जर तुम्ही जाहिरात सर्वात शेवटी बघितली असेल, ठीक आहे, तर मुद्दा बघा काय म्हणतो की वरील प्रकारे, ठीक आहे, वरील प्रकारे विषयांकित गट ब व क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये 8217 पदाकरिता काय करण्यात येणार आहे, तर जाहिरात, ठीक आहे, ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। पदसंख्या आणि आरक्षणामध्ये कोणताही बदल झाला तर मग ते तुम्हाला आम्ही असेच नोटिफिकेशन काढून सांगू। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की जाहिरातीमधील इतर अटी व शर्ती यामध्ये कोणताही बदल नाही। म्हणजे आयोगानं या मुद्द्यामध्ये सरळ संकेत दिले आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे कट ऑफ 1 लावण्याच्या तयारीत दिसत नाही, असा हा संकेत इथून दिसतोय। अजून त्यांनी सांगितलं की आम्ही ग्रुप बी ची एक्झाम जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच घेणार आहोत, कारण की आयोगानं सरळ सांगितलं आहे अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल आम्ही केलेला नाही। सो या तयारीला मानून, ठीक आहे, आता कट ऑफ काय येईल काय नाही याचे 4 ते 6 दिवसात, ठीक आहे, मी भविष्यवाणी करू शकत नाही, पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुम्ही जो व्हिडिओ आता बघत आहात इथून 4 ते 6 दिवसात सगळा सिनेरिओ काय होणार आहे, क्लिअर होणार आहे आणि तुमची कट ऑफ तुमचे प्राधिकार निहाय, माझ्या मते तरी प्राधिकार निहाय काय होतील त्या ठिकाणी जाहीर होतील। मग आता जे लोक, ठीक आहे, मग सर मी 35 मार्क्स आहे, 34 मार्क्स आहे, सो इतके दिवस तुम्ही थांबले, आणखी पेशन्स पकडा। आयोगाच्या कट ऑफला सहसा तर सध्या कोणी प्रिडिक्ट करू शकत नाही, कारण की मुलांच्या अभ्यासाची लेवल पण तेवढी वाढली आहे। पेपर कठीणात जरी असला तरी मुलांना स्कोर आहेत, पण एवढे नाहीत जसे आधी यायचे ना तेवढे स्कोर नाही, ठीक आहे। आणि कोणी म्हणत असेल सर मला 60+ आहे वगैरे, असतीलही, आहेतच, पण ते कसे आहेत, ते रेअरेस्ट ऑफ द रेअर विद्यार्थ्यांना आहे। सो असे ते विद्यार्थी आहेत। जागांची संख्या बघता क्लरिकलसाठी खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी काय होणार आहेत, पात्र होणार आहेत। पीएसआयच्या पण खूप चांगल्या जागा आहेत। एसटीआयचा एक सन्मानजनक आकडा आहे, एवढा तर नाही जसे आपण 605 वगैरे बघितले, पण बऱ्यापैकी आहे। ओके, एएसओचा आकडा जसा असतो त्याप्रमाणे कमीच आहे। सो त्याच्यामुळे लवकरच 2-4 आठवडाभरात सर्व निकाल तुमच्या समोर येतील आणि मेन्सची भरती प्रक्रिया चालू होईल। आता बघा की जवळपास तुमच्याकडे जे दिवस उरलेले आहेत, जुलै महिना आहे, ऑगस्ट महिना आहे पूर्ण, आणि बस 60च दिवस आहेत। सप्टेंबरचे ते दिवस तर काउंट करायचे नाही, मग 60 दिवसात सर नियोजन कशा प्रकारे करायला पाहिजे याच्यावर आज बोलणार आहोत। ओके, चलो। सो बघा, मी तुम्हाला काय होऊ शकतं याच्याबद्दल सांगितलं। याच्यामध्ये आयोगाला लहर आली तर आयोग ते चेंज पण करू शकेल, ठीक आहे, आणि तो आयोगाचा स्वायत्त मुद्दा असेल, त्याच्यावर भाष्य न केलेलं बरं। आता बघा, तुम्हाला जर या परीक्षेत तुम्हाला काय करायचं असेल, यश मिळवायचं असेल, माझ्या मते
ठीक आहे, तर तुम्हाला पुढच्या गोष्टी करायला हव्यात. ठीक आहे, कोणत्या गोष्टी करायला पाहिजे? सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की भाषेवर कमांड आणा, जो पेपर 1 आहे. ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 1 मध्ये काय करा? भाषेवर. आज मी तुम्हाला सर्व गोष्टी ज्या ज्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकता त्या सगळ्या गोष्टीवर मी बोलणार आहे. ठीक आहे, तुमचा सिलेबस डिकोड करून देणार आहे. बुक लिस्ट माझ्या मते काय असायला हवी. ठीक आहे, मी कोणती बुक लिस्ट वापरली होती? सो 2020, 21, 22 मध्ये. ओके, आणि कोणत्या परीक्षेत कशा प्रकारे टॅकल केलं ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. कोणत्या अडचणी येतात हे आपण मी तुमच्या समोर तिथे मांडतोच. बघा, पेपर 1 जो आहे, पेपर 1 मध्ये तुम्हाला असं दिसतं की तुमच्या समोर 2 विषय आहे. ओके, एक विषय आहे तो म्हणजे इंग्लिश. ठीक आहे, आणि एक दुसरा आहे तो म्हणजे तुमचा मराठी. आणि एक लक्षात ठेवा, आता या दोन्ही विषयाला समान काय देण्यात आलं आहे? वेटेज. म्हणजे इंग्लिशला पण 50 गुण असतील आणि मराठीला पण 50 गुण असतील. आणि तुम्हाला माहिती आहे, यापैकी जो मोठा पोर्शन असतो इंग्लिशमध्ये, ठीक आहे, तो होकॅब आधारित असतो. म्हणजे असं नाही की ग्रामरला वेटेज नाही, पण होकॅबवर खूप सारे प्रश्न असतात. आता होकॅब जर तुम्हाला कंप्लीट करायची असेल तर मी तुम्हाला सांगतो, व्होकॅब्युलरी करत असताना तुम्ही SP बक्षी सरांचा जो पार्ट 2 येतो, ठीक आहे, पार्ट B नाव आहे ज्याचं व्होकॅब्युलरीचं, ती तुम्हाला मदत करेल. तुम्ही टेलिग्रामवर सहज जरी सर्च केलं की SP बक्षी व्होकॅब्युलरी नोट्स, तरी तुम्हाला ते नोट्स मिळून जाईल. ओके, आणि त्याची PDF, त्याच्यातून प्रश्न येतात आणि ते पाठ करायला फार सोपी जातं. ठीक आहे, सो त्याच्यामुळे व्होकॅबचा जो पोर्शन आहे मी तुम्हाला सांगेल. ओके, हा व्होकॅबचा जो पोर्शन आहे ना, हा कुठून करा? हा SP बक्षीमधून करा. ओके, आणि SP बक्षी सरांमधून जे रिमेनिंग राहिलं ते तुम्हाला कोण कव्हरअप करून देईल? पाल अँड सुरी. त्या ठिकाणी तुम्हाला ते 100% कव्हरअप करून देईल. सो व्होकॅबचा मुद्दा मिटला. तुम्हाला SP बक्षी आणि त्यानंतर पाल आणि सुरी. ठीक आहे, हे 2 जे आहेत हे पुस्तकं तुम्हाला त्या ठिकाणी काय करतील? मदत करतील. सर, मग आम्ही त्या ठिकाणी ग्रामरसाठी काय करायचं? तर मी तुम्हाला सांगेल की बघा, ग्रामरचा जो मुद्दा आहे, तर ग्रामरच्या मुद्द्यासाठी महाराष्ट्रात असे परिपूर्ण पुस्तक मला दिसलं नाही. एक पुस्तक माझ्या मते बेस्ट आहे, ते म्हणजे MJ शेख सरांचं. ठीक आहे, आणि पर्सनली मी पण हेच रेफर करतो. ठीक आहे, सो MJ शेख सरांचं पुस्तक जे आहे ते बेस्ट आहे. कारण की प्रत्येक अँगलला, फक्त काय ते समजण्यासाठी थोडंसं तुम्हाला जड वाटू शकतं सुरुवातीला, जेव्हा अभ्यास नसतो ना तेव्हा त्यातून ते तुम्हाला जड वाटू शकतं. पण ते पुस्तक असं आहे, आजपर्यंत आयोगानं विचारलेले मुद्दे आणि याच्यानंतर येणारे मुद्दे, सो ह्या सगळ्या गोष्टीला, आणि तुमच्या एज्युकेटरनं जे तुम्हाला शिकवलं असेल त्या पद्धतीनं त्याने सांगितली असेल, ते बुक लिस्ट तुमच्यासाठी प्रॉपर असेल. आणि एक लक्षात ठेवा, MJ शेख सरांसोबत सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे PYQ जेवढ्या पद्धतीने होत असेल ना तेवढ्या पद्धतीने बघा, नाही तर अशा चुका होतात त्या आठवत तुम्हाला समजत पण नाही. फॉर एक्झाम्पल 2021ला माझी काय चूक झाली की एक प्रश्न आला होता, की एक सेंटेन्स आला होता आणि त्या सेंटेन्समध्ये एरर डिक्टेट करायचा होता आणि त्याच्यात दीज नंतर काइंड्स असा शब्द वापरला. बघा, लक्ष द्या, दीज, ठीक आहे, आणि काइंड असा होता आणि काहीतरी वाक्य होतं. सो मला ना PYQचा अशा प्रकारचा म्हणजे ॲडजेक्टिव्हमध्ये मी असा विचार केला नव्हता, त्याच्यामुळे मला हा प्रश्न सॉल्व्ह करता आला नाही. मला हे कळलंच नाही की हे प्लुरल आहे तर यानंतर काइंड्स असायला हवं वगैरे, हे मला तिथे कळलं नाही. का? कारण की मी अशा प्रकारे PYQचा अभ्यास तिथे केला नव्हता. 2021च्या जेव्हा मेन्स मी दिल्या, एक्साईजची असो किंवा मग त्यानंतर ग्रुप Cच्या असो सर्व, तिथे काय झालं, तिथे मी प्रिपोजिशन नावाचा मुद्दा होता हा सोडूनच दिला. मला असं वाटलं बाबा काय इथं प्रिपोजिशन वगैरे येईल, आणि त्याच मुद्द्यावर 3 प्रश्न आले. म्हणजे एक लक्षात घ्या की बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा तुम्ही एखादा मुद्दा स्किप केला त्याच्यावर प्रश्न येतो. हे माझ्यासोबत तर नेहमी घडतं. सो त्याच्यामुळे मी एक सिंगलही मुद्दा त्या ठिकाणी स्किप करण्याचा कधीही विचार करत नाही पर्सनली. ओके, ठीक आहे. सो बघा की अशा प्रकारे प्रश्न येतात. त्यानंतर 2022ला एक प्रश्न आलेला की मोहम्मद अली इज अ सीझनल बॉक्सर. आता मला असं वाटलं बाबा बॉक्सर कसा काय सीझनल वगैरे असू शकतो, या अँगलने मी प्रश्न कॅन्सल केला. पण त्यांना काय विचारायचं होतं माहिती आहे का, त्यांना सीझन हा शब्द त्यांनी 2-3 ठिकाणी ॲडजेक्टिव्ह वापरला होता आणि एका ठिकाणी काय केलं होतं, एका ठिकाणी ॲज अ नाऊन वापरला होता. सो या अँगलनं प्रश्न सेट केला होता. म्हणजे तुम्हाला अभ्यासच असला पाहिजे असं नाही, तुम्हाला ना कोणत्या अँगलमध्ये प्रश्न येतात हेही समजलं पाहिजे. आणि काही फॉर्मॅट ठरलेला असतो की फॉर एक्झाम्पल समजा कंडिशनल सेंटेन्स आहे, सो कंडिशनल सेंटेन्स सोबत कधी फ्युचर वर्ड आले नाही पाहिजे. सो एका सेकंदात एरर डिक्टेट होतं. म्हणजे इफच्या वाक्यात शाल विल दिसलं, ठीक आहे, की समजून घ्यायचं की ते चुकीचं आहे, कारण की ते येऊ शकत नाही अशा प्रकारे. कारण की इफच्या वाक्यात तुम्हाला काय दिसतं, त्या ठिकाणी प्रेझेंट किंवा पास्ट टेन्स यालाच ते कॅरी करताना दिसतं, फ्युचर टेन्स दिसत नाही. आता मी त्या विषयाचा तज्ज्ञ नाही, फक्त मी तुम्हाला सांगतोय की ॲज अ म्हणजे परीक्षार्थी मी काय गोष्टी केल्या, त्याच्यामुळे मी 2020चा PSI इंटरव्ह्यू दिला आहे. 2021च्या ज्या पोस्ट आहेत कर सहाय्यक आणि
जी बघितली तर तुम्ही MPSC क्लर्क या दोन्ही परीक्षा पास आहे विथ लीड. त्याच्यानंतर 2022ला ठीक आहे पण STA आणि त्या ठिकाणी MPSC क्लर्क विथ लीड मी पास आहे. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मदत करू शकतात. ओके. आता मराठीच्या बाबतीत बोलूया. मराठीच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ना शब्दसंग्रहासाठी मी एक कोणतंही पर्टिक्युलर पुस्तक सांगू शकत नाही, कारण की मराठीत जे शब्दसंग्रह येऊन राहिले त्यामध्ये वाक्प्रचार म्हणी याच्यावर जरा जास्त लक्ष आहे. ठीक आहे. जर तुम्हाला जर म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द करायचे असतील तर आयोगाने आतापर्यंत विचारलेले प्रश्न वगैरे करून घ्या. शब्दसिद्धी आहे, वाक्य पृथक्करण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही काही मुद्दे बघितले त्याच्यावर तुम्हाला प्रकर्षाने प्रश्न येताना दिसतात. ओके. सो त्याच्यामुळे शब्दसंग्रहासाठी कोणतं पुस्तक वाचायचं याच्याबद्दल मी तुम्हाला पर्टिक्युलर सांगू शकत नाही, पण मी पर्सनली जे पुस्तक वापरतो ना ते मोरा वाडिंबे सरांसोबत पुस्तक येतं तेच वापरतो. दुसरी गोष्ट की सर इथे व्याकरणासाठी काय वापरायचं, तर मी व्याकरणासाठी माझं बायबल बनवलं आहे, ते म्हणजे मोरा वाडिंबे सरांचं पुस्तक. पुस्तकांमध्ये एक्सपेरिमेंट करायचे नाही, 10 पुस्तकं वेगवेगळे वाचायचे नाही, एकच पुस्तक काय करायचं ते 10 वेळा वाचायचं. सो तो बेस्ट वे आहे की या पेपरमध्ये. आणि मी तुम्हाला पर्सनली सांगतो पेपर 2 मध्ये सर्वांना सारखे मार्क्स असतात, कमी जास्त सर्वांना सारखे मार्क्स असतात. लीड घ्यावी लागत असते ते पेपर 1 मध्ये. नाहीतर तुम्ही कोणीही पास झालं असेल कोणालाही विचारा की तुम्ही परीक्षा कशी पास केली, त्यानं तुम्हाला स्कोर जो आहे ना हा तुम्हाला 60+ सांगितला असेल. आता तर जास्त येईल स्कोर. आधी का बरं कंबाईन मध्ये 60 वगैरे यायचा, कारण की तिथं ICT सारखा मुद्दा होता, करंट अफेअर्स होतं, RTS होतं. सो 20 मार्क्सचा वेगळा मुद्दा असल्यामुळे, आणि तुम्हाला माहिती आहे ICTचे जे हाल आहेत की ICT ना देते तर पूर्ण मार्क्स देते, नाही ते एकही मार्क्स देत नाही. सो अशा प्रकारे काय आहे त्या ठिकाणी माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रश्न असतात. सो ते सांगतोय त्याच्यामुळे मुलांचे मार्क्स कमी व्हायचे. पण तेच जर ग्रुप C बघितली जिथं 60 मराठी आणि 40 इंग्लिश होतं तर मुलांना तिथं 82 पर्यंत स्कोर आहे. माझाच पर्सनली 2022ला माझा स्कोर त्या ठिकाणी 82 आहे. ठीक आहे. मुलांनी 90 पर्यंत स्कोरिंग केली आहे, लक्षात ठेवा. कारण की मुलांची ना इथं ग्रीप खूप जास्त असते, आणि जे ऑलरेडी मेन्स पास करून आहेत त्यांच्यासाठी या विषयाला फक्त रिव्हिजन द्यायची आहे, आणि जे नव्यानं विद्यार्थी आहेत त्यांना याच्यावर चांगलं वर्क करायचं आहे. सो म्हणून काय करायचं की या विषयाला दररोजचे तुम्ही 6-6 तास जरी दिले, 3-3 तास जरी दिले ना तरी बरोबर आहे. कारण की या विषयाला वेटेज बघणारे किती आहे, 50 मार्क्सचं वेटेज आहे. या पेपरमध्ये मी तुम्हाला सांगतो शुअर शॉट जर तुम्ही 75+ केले किंवा 70+ केले तर कॅटेगरीवर डिपेंड करत असेल. मी ओपन वाल्यांसाठी सांगतो, तुम्ही बाबा 75+ स्कोर केला ना तर दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स असले तरी तुम्हाला काय वाटतं त्या ठिकाणी पोस्ट मिळू शकते. आणि एक दुसरी सांगतो, प्रिलिम पास काठावर पास केली तरी चालत असते. प्रिलिम्स म्हणजे आता कट ऑफ आला समजा 35.36 वर, 35.50 वर, तिथं काठावर पास केली तरी चालते. पण मेन्समध्ये लीड मॅटर करते. मेन्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट असते लीड. म्हणजे मेन्स जर काठावर पास झाले तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस नसतात. येवाना तुमचे वेटिंगवर राहण्याचेही चान्सेस नसतात. मी तुम्हाला सरळ सांगतोय. पण तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, त्या ठिकाणी ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. ओके. सो पेपर 1ला व्यवस्थित तुम्ही टॅकल कराल अशी अपेक्षा आहे. आणि हा सिलेबससाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे पोरं हो, ते म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो सिलेबस तर कम्प्लीट कराच आणि PYQचा खूप सराव करा. टेस्ट सिरीज जॉईन करा. टेस्ट सिरीजमुळे काय होतं की जे प्रश्न फॉर्म होतात त्या प्रश्नांवर तुमचे अँगल डेव्हलप होतात. म्हणजे बघा आयोगानं आजपर्यंत जे अँगल वापरले ते तर अँगल आहेतच, पण टेस्ट सिरीजमध्ये जे तज्ज्ञ असतात ते त्यांच्या पद्धतीने पेपर काढतात. सो ते काय होते त्या एका तासात पेपर कसा सॉल्व्ह करायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टेक्निक तुमच्यात डेव्हलप होतात. आणि त्याचं एक्सप्लेनेशन असतं. सो एक्सप्लेनेशनमध्ये असा मुद्दा जो तुमच्या वाचण्यातून सुटला असेल तो मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये कव्हर अप होतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल त्या गोष्टीवर लक्ष द्या. मग मी तुम्हाला सांगतोय काय करायचं. सर्वात पहिले रीडिंग करा, PYQ सॉल्विंग करा आयोगाचे. ठीक आहे. परत रीडिंग करा त्याच मुद्द्याचं, परत PYQ सोडवा आणि टेस्ट सिरीज करा. सो असं जर करत गेले तर चांगल्या प्रकारे होते. ओके. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या की आपल्या अकॅडमीने काय केलं आहे तुमच्यासाठी ऑलरेडी ठीक आहे टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की आयोगाचा जो सध्याचा दर्जा आहे, बदलता जो पॅटर्न आहे त्यानुसार आपण केला आहे. आणि एक लक्षात घ्या की जसं आयोग आता ऑनलाईन परीक्षा घेणार आहे त्याच पद्धतीने आपण काय करतोय तुमच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेही उपलब्ध केली आहे. म्हणजे तुम्हाला
पेपरची प्रिंट काढून तर सोडवता येईल, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंही सोडवता येईल, जसे तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झामिनेशन देता. सो तुमचा दोन्ही मुद्दा होईल. कारण की एक लक्षात ठेवा, तुम्हाला आतापर्यंत पेपर वर्क करून एलिमिनेट करून पेपर सोडवायची सवय आहे, ते तुम्हाला स्क्रीनवर करायला जड जाईल. सो त्याचा सराव असणं हे फार महत्त्वाचं आहे. सो या दृष्टीने आपण काय केलं आहे, तुमच्या भाषेचे जे आहेत ते 11 पेपर सेट केले आहेत आणि सामान्य अध्ययनचे 10 पेपर केले आहेत. सो हायब्रिड प्रकारात आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन म्हणजे स्क्रीनवर प्रश्न असून आणि दुसरं म्हणजे ऑफलाईन पेपर प्रिंट करून दोन्ही पद्धतीनं सोडू शकता. आणि त्या विषयाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी हे तुम्हाला केलं आहे. कारण की यावेळी जे प्रश्न तुम्हाला दिसतो म्हणजे सिलेबस दिसतो हा थोडासा जगावेगळा दिसतो. जगावेगळा म्हणजे आतापर्यंत नसलेला प्रिलिम्सला. ठीक आहे, थोडंसं आता आपण सिलेबसवर डिस्कस करू आणि थोडंसं सिलेबस देतोय. कारण की एक लक्षात घ्या, हा जो सिलेबस आहे याचे पर्टिक्युलर असे पुस्तकं बनलेले तुम्हाला दिसत नाहीत. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल मुद्दा आहे तुमचा सामान्य बुद्धिमापन आणि आकलन. बघा लक्ष द्या, सामान्य बुद्धिमापन आणि आकलन हा मुद्दा आहे. सो याच्यामध्ये काय आहे, रिझनिंगचा मुद्दा तुम्हाला येईल. ठीक आहे, रिझनिंगचा जो ॲज इट इज तुम्ही बुक वापरता ते वापरा, ती स्ट्रॅटेजी. पण एक लक्षात ठेवा, रिझनिंग जेव्हा मेन्स लेवलला असतं तेव्हा ते कठीण असतं. ठीक आहे, सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, आयोगाचे मेन्सचे प्रश्न आहेत ना ते बघायचे. म्हणजे PSI STI SOला जे मेन्सला आलेले प्रश्न आहेत ना ते बघा. कारण की इथं मेन्सचा दर्जा जो असतो थोडासा वेळ खाऊ असतो. ठीक आहे, सो त्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. ओके, त्यानंतर चालू घडामोडी आहे. आता हा जो आहे हे सगळ्या महाराष्ट्राला पडलेलं कोडं आहे. तुम्हाला हे प्रिलिम्समध्ये पण तुम्हाला दिसलंच असेल, कारण की तुम्ही एका वर्षाचं करंट अफेअर वाचायची तुम्हाला सवय आहे आणि आयोगानं यावेळी तर कहर केला. आयोगानं 56 ते 58 महिन्याच्या आधीचं सुद्धा करंट विचारलेलं आहे. सो त्याच्यामुळे हा थोडासा डोकेदुखीचा मुद्दा ठरू शकतो आणि इथे काय असतो, इथं क्रक्स इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे, क्रक्स पाहिजे. सो त्याच्यासाठी काय केलं आहे आपण पर्टिक्युलरली, ओके, मी एक मेन्सच्या दृष्टीनं बॅच फॉर्म केली आहे चालू घडामोडीची. ओके, हे फक्त मेन्स ओरिएंटेड बॅच असेल. सो ही बॅच काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. 349 ला ही बॅच मी स्पेशली मेन्सच्या दृष्टीने म्हणजे टार्गेट 2 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर या दृष्टीने काय केलं आहे तुमच्यासाठी अवेलेबल ॲपवर करून दिले आहे, ज्याच्यामध्ये तुमचं जे गेल्या 24 महिन्याचं करंट आहे, ठीक आहे, जो क्रक्स आहे तो तुम्हाला माहिती आहे. ओके, ठीक आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. नंबर नेक्स्ट मुद्दा बघा. सो याच्यासाठी मग सर संदर्भ काय वापरायचे, विदर्भ आयचे ग्रीन बुक वापरले आणि सिम्प्लिफाईड सारखं एखादं किंवा पृथ्वी परिक्रमा वापरलं तरीही चालतं. ठीक आहे. अंकगणिताबद्दल कोणालाही काहीच प्रॉब्लेम नाही, पण प्रॉब्लेम आहे सांख्यिकीबद्दल. मग सर सांख्यिकी कशी करायची, तर लक्षात ठेवा सांख्यिकीच्या संदर्भात स्ट्रॅटेजी लेक्चर मी राहुल सर काय करतील तुमच्यासाठी घेऊन येतील. सो त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते मुद्दे वाचायचे, मीन मोड मीडियन वगैरे, सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर तुम्हाला सांगतील. आणि हा सांख्यिकी मुद्दा तुम्ही 10वी आणि 12वीच्या लेवलचा जरी केला तरी तुम्हाला काय होतो त्या ठिकाणी सहज टॅकल होतो. मग याच्यावरून एक लक्षात आलं की या विषयाला 10-20 मार्क्स येणार आहे. बघा बुक लिस्ट काय सांगितली, रिझनिंगसाठी एनी बुक, मग तुम्ही ढवळे सरांचं वापरत असताना ते कोणतंही. चालू घडामोडीसाठी पृथ्वी परिक्रमा, एक तर हे नाही तर सिम्प्लिफाईड आणि ग्रीन बुक. ठीक आहे, अशा प्रकारे. तिसरं अंकगणित आणि सहाय्यक यासाठी सांख्यिकी यासाठी कोणतंही बुक. त्यानंतर येतं RTI आणि RTS. ठीक आहे, RTI आणि RTS साठी बरेचसे व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करून दिले आहेत आणि PYQ अनालिसिस वगैरे. ठीक आहे, सो त्याच्या संदर्भात मी तुम्हाला तिथे माहिती दिली आहे. सो ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही, किंवा एक कोणतंही पुस्तक याच्या संदर्भात विदर्भ आयएस अकॅडमीने आपलं पुस्तक लॉन्च केलं आहे. मी माझ्या स्वतःच्या याच्यातून लिहिलेलं आहे ते लेखणीतून. सो ते तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल आणि त्याच्यात PYQचा भरपूर सराव केलेला आहे. ओके, नंबर नेक्स्ट. आता जो मुद्दा येतोय तुमचा याला 5 मार्क्स भेटायचे राहील. कायद्यांना 5 मार्क्स आणि हे मार्क्स पूर्णचे पूर्ण मार्क्स देतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे 10-20 मार्क्स येतील आणि चालू घडामोडीला 10 मार्क्स येतील. सो असे हे जे 4 मुद्दे आहेत याच्यावर 35 मार्क्सचं वेटेज असेल. आता बघा पॉलिटिक्स वाचा, हे जे आहे ना याच्यासाठी पॉलिटिक्स वाचा तुम्ही. आता सिलेबस जर तुम्ही बघितला तर सिलेबसमध्ये बघा काय काय येईल पुरो. भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था. बघा म्हणजे इथे पण तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद डोकं सोडणार नाही. त्यानंतर कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि सर्वात डोकेदुखीचा मुद्दा म्हणजे विधिमंडळ. हे बघा सिलेबस सेम आहे तुमचा. हे बघा घटना कशी तयार झाली म्हणजे घटना निर्मिती, प्रस्तावना, महत्त्वाची कलम म्हणजे महत्त्वाचे टॉपिक, त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध आहे, निधर्मी राज्य आहे, फंडामेंटल राईट्स आहेत, ड्युटीज आहेत, DPSPs आहेत आणि हा मुद्दा स्वतंत्र दिला आहे. बघा
युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ना, हा मुद्दा स्वतंत्र दिला आहे. मग याच्या संदर्भात घटनात्मक विकास तुम्हाला शिकावा लागेल आणि अलीकडे सरकारने दिलेले इंडिकेशन्स, ठीक आहे, कोणत्या राज्यानं लागू केलं, हा मुद्दा तुम्हाला स्वतंत्ररित्या शिकावा लागेल. असं नाही कलम 44 वाचलं संपला विषय नाही. त्याचं काय आहे नेमकं, युनिफॉर्म सिव्हिल कोड काय असतो, त्याचा म्हणजे हे कुठून झाला, तिहेरी तलाक हा त्याचा भाग आहे का, शहाबानो केस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील. त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका हे काय असते, कोणत्या कायद्यातून घेतली, मग त्याला काय अभिप्रेत आहे, राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळ आहे, कर्तव्य, अधिकार आणि कार्य आहेत. आणि सर्वात डोकेदुखीचा मुद्दा मी आता पुढच्या मुद्द्यावर बोलतोय, तो म्हणजे राज्य विधिमंडळ. हो, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राची विधान परिषद, त्यांचे सदस्य म्हणजे त्यांचा मतदारसंघ वगैरे ह्या गोष्टी, त्यांचे अधिकार, त्यांचे कार्यकर्तव्य, विधी समित्या, हा मुद्दा कोणत्याही पुस्तकात तुम्हाला दिसत नाही. कदाचित युनिकच्या भाग 2 मध्ये कव्हर केला आहे हा मुद्दा, पण हा मुद्दा तुम्हाला विधी कायद्याअंतर्गत करावा लागतो. मग सर यासाठी बेस्ट सोर्स काय आहे? बेस्ट सोर्स आहे आयोगानं आतापर्यंत राज्यसेवेला विचारलेले प्रश्न, कारण की हा राज्यसेवा आणि ESO मेन्सचा कॉपी केलेला सिलेबस आहे. सो ते प्रश्न जरी तुम्ही बघितले ना चालते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या मुद्द्यापर्यंत म्हणजे विधी समित्यांपर्यंत किंवा असं समजा की या ठिकाणी विधानसभेपर्यंत, राज्य विधिमंडळापर्यंत हा इंडियन पॉलिटीतून करा. आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, यासाठी तुम्हाला एक मॅगझिन आलं होतं, ठीक आहे, आयोगाचं नाही, आपल्या केंद्र राज्य सरकारचं, त्या योजना मासिका त्याच्याबद्दल पर्टिक्युलर माहिती दिली होती. मला जर मिळालं ते माझ्याकडे PDF असेल तर मी टेलिग्राम चॅनलला टाकेल, कारण की त्यातून मला 4-5 प्रश्न आतापर्यंत आलेले दिसतात. आणि सोबतच विधानसभा अधिनियम आणि विधान परिषद अधिनियम आणि त्याच्या वेबसाईट, ठीक आहे. सो ह्या तुम्हाला त्या ठिकाणी बघाव्या लागतील. यासाठी असा तो सिलेबस आहे, कळलं का? हां, आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. सो याच्यामध्ये जे जे मुद्दे दिले आहेत ते वृत्तपत्रांचा विकास असेल, समाज सुधारक असतील, महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य असतील, सामाजिक आर्थिक जागृती असेल, ह्या गोष्टी आहेत. आणि राष्ट्रीय चळवळी आहेत, म्हणजे चळवळीचा मुद्दा आला आहे जो राज्यसेवा प्रिलिम्सला नॉर्मली असतो आणि आतापर्यंत कंबाईनला नव्हता, ठीक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि समकालीन चळवळी आहेत, म्हणजे चळवळीचा इतिहास तुम्हाला आलेला आहे. सो तुम्हाला असहकार असतील, सविनय कायदेभंगाची चळवळ, चले जावची चळवळ असेल, बंगालच्या फाळणीनंतरचे परिणाम असतील, सो ह्या सगळ्या गोष्टी इथं कराव्या लागतील. आर्य समाज, ब्राह्मो समाज, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रार्थना सभा वगैरे, हे सामाजिक आणि आर्थिक जागृतीमध्ये तुम्हाला दिसेल. सो त्याच्यामुळे इथेही सिलेबस थोडासा वेगळ्या अँगलनं दिसतो. समाधान महाजन सरांच्या पुस्तकात आणि इतरही कोणत्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं, विदर्भ आयसचं एकूण ते पुस्तक जरी बघितलं, त्यात हे असे टॉपिक तुम्हाला वेगळे करून बायफर्गेट करून दिले आहेत. एक लक्षात घ्यायचं, जेवढं सिलेबसमध्ये आहे तेवढं कट टू कट वाचा, काहीही भानगडीत वाचायचे पडू नका, ठीक आहे. त्यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे. एक लक्षात घ्या, महाराष्ट्राचा भूगोल सर्वांचा झाला असतो, पण कंबाईनवाले स्पेशली भारताच्या भूगोलाला तेवढं वेटेज देत नाही. तर आता एक लक्षात घ्या, प्रत्येक मुद्दा हा भारताच्या अँगलनं पण शिकावा लागेल. फिजिकल जिओग्राफी जी आहे महाराष्ट्रासोबत भारताची बघावीच लागेल, ठीक आहे. प्राकृतिक रचना आहे महाराष्ट्रासोबत भारताची बघावी लागेल. हवामानशास्त्र आहे ते पण. सो हे जे आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे बघा, लक्ष द्या, त्यात महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे 2-3 मुद्दे. काय? लोकसंख्येचं स्थानांतरण, मायग्रेशन हा मुद्दा आहे. हा नॉर्मली आपण काय करतो, हा प्रिलिम्सला बघतो, पण आता बघा की त्याचे परिणाम आहेत. ग्रामीण वस्त्या आणि तांडे आहेत, झोपडपट्ट्या आहेत, यांचे प्रश्न वगैरे, हा एक पर्टिक्युलर मुद्दा दिसतो. सो याच्यावर पण काय करा, चांगल्या पद्धतीनं लक्ष असू द्या, ओके. आणि याच्या संदर्भात आणखी सांगतोय की आपल्या प्रत्येक विषयाच्या रिव्हिजन बॅचेस मी स्टार्ट केले आहे, ठीक आहे. सो महाराष्ट्राचा भूगोल वगैरे आहे, याच्या संदर्भात रिव्हिजन बॅच, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तुमच्यासाठी अवेलेबल केली आहे. सो याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत, ठीक आहे, सो दोन्ही गोष्टी कव्हर केल्या आहे. ॲक्च्युअलमध्ये हे संपूर्ण भूगोल आहे, ठीक आहे. सो सगळ्या गोष्टी इथं काय केल्या असतील मी तुमच्यासाठी कव्हर अप केल्या असतील. आणि अशा इंडिव्हिज्युअल पर्सनल बॅचेस पण तुमच्यासाठी आहेतच. नंतर एक बघा, हा पर्यावरण आहे. पर्यावरणाचं पुस्तक सर्वच्या सर्व वाचत बसू नका, सगळ्या गोष्टी वाचत बसू नका. काय करा, जेवढे तुषार घोरपडे, ॲक्च्युअलमध्ये मी अभ्यास केला तर तुषार घोरपडे सरांच्या पुस्तकात सगळे मुद्दे तुम्हाला पर्टिक्युलर असे दिसत नाहीत, ठीक आहे. सो इथं तुम्ही बघितलं तर तो हे जे मुद्दे आहेत ना, हे मुद्दे प्रॉपर करा. हे ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला सांगतो कुठून करायचे. हे मुद्दे ॲक्च्युअल करायचे तुम्ही करंट अफेअरच्या बुकमधून. बघा ना काय आलं, मानवी विकास आणि पर्यावरण हा जो मुद्दा आहे ना, हा राज्यसेवेच्या सेगमेंटमधून तुम्हाला दिसेल, ठीक आहे. सो मानवी विकास आणि त्यावर पर्यावरण, म्हणजे मानवी विकासाच्या पर्यावरणावर काय परिणाम होतात,
हे असे पर्टिक्युलर जर तुम्हाला कुठं मिळत असेल तर त्याप्रमाणे वाचा. पर्यावरणपूरक विकास म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सोयीस्कर असणारा विकास, हे मुद्दे वाचून घ्या. त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण म्हणजे वनसंधारणाच्या संदर्भात ज्या स्कीम वगैरे असतील आणि सरकारच्या राष्ट्रीय पातळीवर उपाययोजना असतील, वेगवेगळे आंदोलन असतील, ते तुम्हाला करावे लागेल. चिपको चळवळीसारख्या वगैरे ह्या गोष्टी. त्यानंतर विविध प्रकारची प्रदूषके आणि पर्यावरणीय आपत्ती. हे बघा, पर्यावरणीय आपत्तीमध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या भोपाळ वायू दुर्घटना असेल किंवा इतर अलीकडे झालेल्या गोष्टी असतील, ठीक आहे, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ह्याही गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. त्यानंतर पर्यावरणाच्या संवर्धनात असलेल्या राज्य आणि राष्ट्र आणि जागतिक संघटना आणि संस्था म्हणजे युनोच्या संस्था असतील, केंद्राच्या असतील, राष्ट्राच्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी, राज्याच्या असतील, ह्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. सो हा असा मुद्दा आहे, ठीक आहे. हे मुद्दे हेच बघा, याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय की असा एक सिलेबस नाही म्हणजे पर्टिक्युलर नाही. सो हे थोडंसं हेक्टिक काम असू शकतं तुमच्यासाठी. ओके, ठीक आहे. आणि कट टू कट सिलेबसवर पेपर हे होत असतो. नंतर तिसरा मुद्दा आहे तर हा याच्यामध्ये सायन्स अँड टेक आहे. सायन्सचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे कुठून कव्हर करायचा आहे. जे कोणतं पुस्तक तुम्ही वापरत असाल भस्के सरांचं वगैरे ते वापरलं तर चालतं, ठीक आहे. आणि ज्याला तुम्ही फॉलो करत असाल ते, फक्त मुद्दा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी टेकचा. टेकमध्ये ICT आहे. ICTसाठी जर कोणाचे हँडरिटन नोट्स असतील तर त्या बघा. ॲक्च्युअलमध्ये MSCITची पुस्तकं वाचा वगैरे ह्या गोष्टी आहेत किंवा लुसेंटचं बुक वाचा ह्या गोष्टी आहेत. पण एक तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी ओके या ICTमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात मार्क्स कव्हर होताना तुम्हाला दिसत नाही. पण PYQचा जर चांगला अभ्यास केला, शॉर्ट फॉर्म वगैरे फुल फॉर्म वगैरे, तर इथं चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसतं. नंतर आहे रिमोट सेन्सिंग. आता बघा, रिमोट सेन्सिंग हा काय मुद्दा असतो हे बघायचं. ॲक्टिव्ह सेन्सिंग काय असतं, पॅसिव्ह सेन्सिंग काय असतं, ठीक आहे. क्रिटिकल अँगल काय असतं, नादीर पॉईंट काय असतं, ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या, नॉर्मली तेच प्रश्न येतात. म्हणजे राज्यसेवेचे जर प्रश्न जरी बघितले, रिमोट सेन्सिंगचा शोध कोण लावला, भारतात पहिल्यांदा कधी झालं, हे जरी तुम्ही बघितलं ना, ठीक आहे. ॲक्च्युली याच्यासाठी संदर्भ काय वापरावा लागत असतो पर्सनली, त्याच्यासाठी वापरावे लागत असतात 11वी आणि 12वीचे पुस्तकं CBSE बोर्डचे. पण तुम्ही इतकं वाचायचं का नाही, तुम्ही काय करा, रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथड वापरा. या ठिकाणी काय करायचं की जे आयोगानं प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न बघायचे. आणि एक सांगतो तुम्हाला, ठीक आहे, मला पर्सनल आलेला अनुभव आहे, रिमोट सेन्सिंगचे प्रश्न मराठीतून सॉल्व्ह होत नाहीत. मराठीमधून रिमोट सेन्सिंग वाचूही नका तेवढ्या मोठ्या प्रमाणात, इंग्लिशमध्ये वाचा. कारण की ते इंग्लिशमध्येच प्रश्न चांगल्या प्रकारे, मी एक स्पेशल सेशन घेईल रिमोट सेन्सिंगवर, ठीक आहे. सो त्या अँगलनं तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यानंतर एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी काय आहे आणि इथं तुम्हाला अँगल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. GIS काय आहे, ठीक आहे, आणि त्याचं अप्लिकेशन कसं आहे, हे जे 3 मुद्दे आहेत एवढंच तुम्ही वाचा त्यामधून, ठीक आहे. नंतरचा पॉईंट आहे तुमच्यासाठी अर्थव्यवस्था आणि नियोजन. बघा लक्ष द्या, इथं टॉपिकमध्ये दिसते अर्थव्यवस्था आणि नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र म्हणजे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स तुम्हाला इथं आलेलं आहे. इकॉनॉमी नाही, प्रिलिम्सला तुम्हाला इकॉनॉमी होती, आता तुम्हाला आहे ते म्हणजे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. ओके, सो आता बघा व्यवस्थित लक्ष द्या की या सिलेबसमध्ये, ठीक आहे, पहिला आहे ते म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या थिअरी येतात, त्या वर्क कशा करतात हे बघावं लागेल. वृद्धी आणि विकास, त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल, हे तुम्हाला याच्यामध्ये थिअरॉटिकल पोर्शन आहे, ठीक आहे. आणि हा थिअरॉटिकल पोर्शन तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे, ठीक आहे. सो यासाठी काय करावं लागेल, यासाठी नॉर्मली युनिव्हर्सिटीचे पुस्तकं वाचणं तुमच्याकडून अभिप्रेत आहेत, पण देसले सरांच्या पुस्तकातून हा पोर्शन कंप्लीट होतो. फॉर एक्झाम्पल समजा आंतरराष्ट्रीय व्यापार आहेत तर याच्या संदर्भात थिअरीज येतात, क्लासिकल थिअरीज आहेत, मॉडर्न थिअरीज आहेत, त्या वाचाव्या लागतील तुम्हाला. व्यापार नेमका कसा असतो ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या संकल्पना तुम्हाला बघाव्या लागतील आणि त्याच्यामध्ये बरेच सारे तज्ज्ञ येतील, त्यांचे मतांतर आहेत, ह्या गोष्टी बघाव्या लागतील. ओके, त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे ना, हा नॉर्मली ग्रॅज्युएशन लेवलचा जो पोर्शन असतो तो आहे. सो हा देसले सरांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात जर तुम्ही सुरुवातीचे जे तुम्हाला काय दिसतात राखाडी कलरचे पेज दिसतात ना, त्याच्यात हा पोर्शन बऱ्यापैकी कव्हर केला आहे, ठीक आहे. याच्या संदर्भातले मी लेक्चर पण घेतलं होतं, एक विकास अर्थ या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात क्लासिकल थिओरीज. ओके, आणि मला वाटते ज्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत त्या गोष्टी पण मी तुम्हाला काय केल्या असतील तिथं कव्हर अप करून दिल्या असेल. ओके, कळलं. त्याच्यानंतर आहे मग भारतीय अर्थव्यवस्थेचा पोर्शन. हा बघा, हा पोर्शन तुमच्या वाचण्यातला नाही नॉर्मली, आणि याच्यासाठी एक सोर्स आहे राज्यसेवेचे आता पण झालेले प्रश्न. नंतर तुमच्यासाठी येतो भारतीय अर्थव्यवस्था.
ठीक आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे, त्याच्या संदर्भात आव्हानं कोणत्या, म्हणजे करंटचा मुद्दा आणि आर्थिक सुधारणा संदर्भात 1991च्या सुधारणा किंवा इतर सुधारणा तुम्हाला कराव्या लागतील. भारतीय शेती आणि ग्रामीण विकास हा मुद्दा देसले सरांच्या पुस्तकातून होतो. सहकार हा मुद्दा परिपूर्ण जर करायचा असेल तर तुम्हाला 11वी आणि 12वीचे सहकारचे पुस्तक वाचावे लागतील. ठीक आहे. आणि हा मुद्दा देसले सरांच्या पुस्तकातून वाचला तरी चालतं, पण ते 11वी 12वी अनिवार्यता आहे. नंतर आहे मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र. ठीक आहे. मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र हा तुमचा इतर पुस्तकातून कोणतेही कव्हर होईल. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, ठीक आहे, हा मुद्दा पण होईल. उद्योग आणि सेवा क्षेत्र देसले सरांच्या पुस्तकातून. पायाभूत सुविधा विकास देसले सरांच्या पुस्तकातून होईल. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल हा मुद्दा जो आहे ना, हा मुद्दा पण तुमचा देसले सरांच्या पुस्तकातून होईल. आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. ठीक आहे. सो एवढ्या अँगलनं तुम्हाला हा सिलेबस कव्हर अप करावा लागतो. मग याच्यासाठी स्थिती काय असली पाहिजे की फक्त काय करायचं, जेवढं सिलेबसमध्ये आहे तेवढंच वाचायचं. आता मी अभ्यासिकेत अभ्यास करतो, तिथेही मेन्सचे विद्यार्थी आहेत आणि जे विद्यार्थी मला भेटायला येतात त्यांचेही बघितलं की त्यांना नॉर्मली हा सिलेबस कुठून वाचायचा, कसा करायचा हे कळलं नाही आहे. सो काय करा, याच्या संदर्भात हे मुद्दे ज्या ज्या पुस्तकात आहेत टिक करा आणि तेवढंच वाचा, इतर वाचत बसू नका. जेवढं सिलेबसमध्ये आहे तेवढंच वाचा. फालतू गोष्टी वाचत बसत असाल तर मग ते काय, उतारावर पेट्रोल जाळण्यासारखा प्रकार आहे. गाडी जर उतारावर सहज बंद करून जात असेल तर जाऊ द्यायची. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं कराव्या लागतील. आता याच्या नियोजनाच्या संदर्भात मी तुम्हाला सरळ सांगितलं भूमिका. काय करा, सर्वात पहिले हा राज्यसेवेचा जो सिलेबस, राज्यसेवेचे जे क्वेश्चन सेट आहेत तुमच्याकडे, ते क्वेश्चन सेट बघा. त्या क्वेश्चन सेटमधून याचे PYQ वाचा आणि त्या अँगलनं ते प्रश्न वाचा. कोणतंही एक पुस्तक घ्यायचं रँडम आणि ते वाचत बसायचं असं करू नका. त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंगचं पण आधी सगळे प्रश्न बघा. एखादं कोणतंही मार्केटमध्ये रिमोट सेन्सिंगचं पुस्तक असेल ते बघा. मराठीत ज्याच्यात शब्द वापरले आहेत ते तर बघूच नका, ते हानिकारक आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. मी एका प्रकाशनाचं नाव घेत नाही, पण त्यानं मराठीमध्ये रिमोट सेन्सिंग समजून सांगितलं. ते बाबा ते समजतच नाही ना आम्हाला. याला किती कठीण प्रश्न आहेत, शब्द आहेत रे मराठी. त्याच्यापेक्षा इंग्लिशमध्ये आम्हाला सोपी जातं ना, एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी. तेवढे मूर्खता आम्ही नाहीच. सो त्याच्यामुळे तो एक सोर्स असू द्या. ओके. पर्यावरणाच्या संदर्भात सांगितलं की करंटच्या दृष्टीनं बघा, व्हिजन 365 वगैरे असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे असतील अहवाल वगैरे, तर त्याच्या संदर्भात अभ्यास करावा लागतो. म्हणजे एकूणात हा सिलेबस तुम्हाला असा करावा लागेल. तुमच्यासमोर सर्वात मोठं चॅलेंज आहे की 60 दिवसात हा सिलेबस कव्हर करणे. आणि मी तुम्हाला आताही सांगतो, या सिलेबसबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे यावर्षी कट ऑफ कमी येतील. टेक माय वर्ड्स, लिहून घ्या. हां, कट ऑफ वाढवण्याची एकच चान्सेस आहेत. ते कोणते विद्यार्थी माहिती आहे का, ते राज्यसेवेवाले. आणि ते ना तुम्हाला माहिती आहे का, ते त्यांना प्रिलिम्सचा स्कोर जर चांगला असेल तर ते त्या ठिकाणी सब रजिस्ट्रार वगैरे या पोस्टला चांगल्या प्रकारे क्रिमी पोस्टला जास्त लक्ष देतील. सो बाकीची जी जनता आहे, सर्वसामान्य अतिसामान्य तुमच्या माझ्यासारखी मागास जनता, आपल्यासारख्यांनी PSI वगैरे असेल आणि क्लरिकलच्या पोस्ट असतील, ठीक आहे, आणि यावर्षी कोणती बाबा एक पोस्ट सिक्युअर करायची आहे अशा विचारात असाल तर एक तुम्ही एक स्कोर जरी घेतला, एक हँडसम स्कोर जरी घेतला तरी तुम्ही ते परीक्षा पास करू शकता. लक्ष ठेवा. सो या पद्धतीनं करा. ओके. मी तुम्हाला सांगितलं कोणती बुक लिस्ट वाचायची, कशा प्रकारे वाचायची, सिलेबस प्रॉपर डिकोड करून दिला आहे. त्याच्यासाठी परत एकदा सांगितलं, मी डिकोड केला तो एवढा मोठ्या प्रमाणात नाही केला. सो तुम्ही त्याच्यासाठी काय करा, आतापर्यंत जे मार्केटमध्ये मेन्स ओरिएंटेड जे प्रश्नसंच आहेत त्याच्याहून बघा. ते विकतच घेत असतात असं नाही. तुमच्या अभ्यासिकेत राज्यसेवा मेन्स करणारे विद्यार्थी आहेत, मग त्यांच्याकडे ते असतात. समजा आता फॉर एक्झाम्पल एखाद्या सरांचा, चोरमोले सरांचा वगैरे समजा जर त्या ठिकाणी क्वेश्चन सेट असेल तर त्याचे फोटो मारून घ्यायचे. ठीक आहे. सो असं होतं ना, असंही होऊ शकतं. म्हणजे असं नसते की पैसेच असले पाहिजे आणि तुमच्याकडे प्रत्येक पुस्तकच असलं पाहिजे. ठीक आहे. काय असली पाहिजे, फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे. त्याच्या जोरावरही होऊ शकतं. आणि परीक्षा आहे तेवढी सोपी समजू नका तुम्ही. मागच्या परीक्षा आता पण डिकोड झाल्या होत्या. हा सिलेबस चेंज झाला आहे आणि पर्टिक्युलर त्या दृष्टीनं तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे कशा प्रकारे करायचं. आणि जरी काही मुलांना वाटायचं सर माझं आता बिलकुल सिलेबस कव्हर नाही आहे, मग मी काय करू, तर लक्षात घ्या, आपण काय केलं, एक मेन्स ओरिएंटेड तुमच्यासाठी बॅच केली आहे, ऑनलाईन बॅच. ठीक आहे. ही फक्त मुख्य परीक्षेवर भर देणारी असेल तर तेही करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी बॅचेस वगैरे करून केले आहेत त्यांनी रिव्हिजन जरी केली तरी चालते. ठीक आहे. आणि तुम्हाला बाकी मी पर्याय सांगितले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त मेन्सच्या संदर्भात तुम्हाला कोणत्याही प्रकारे इंग्लिश असेल, मराठी असेल किंवा कोणत्याही विषयात जर प्रश्न पडत असतील ना, तर तुम्ही काय करायचं, अकॅडमीला कॉल करायचं. ते माझ्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील आणि जेणेकरून मी तुम्हाला पर्सनली त्या ठिकाणी
गाईड करेल. ओके, किंवा कमेंट सेक्शनमध्ये जरी तुम्ही तुमच्या शंका मांडल्या तरी आम्ही त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. सो विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या स्ट्रॅटेजीबद्दल मी सांगितलं आहे आणि कशा प्रकारे 2 महिन्यात करायचं आहे हे पण सांगितलं आहे. सो अशा प्रकारे काय करा, व्यवस्थित अभ्यास करा, यश नक्कीच तुमचं असेल. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.